राजा घात झाला. मुघली आश्रम आपल्या हवेलीकडे येते. काय चला. उंदराचा सापळा घेऊन फिरणाऱ्याने वाघाला पकडायची स्वप्न बघावी कशाला? राज, मी म्हणशीला तर तावतोय असते मराठ्यांचा इंगा. राज, तुम्ही निस्ता हुकूम द्या. आज मुठभर असलो म्हणून काय झालं? त्या समद्यांची खांडोळी करून त्या ताजमहालाच्या चौताऱ्यावर समद्यांच्या कबरी बांधून येतो मी. इस गुस्ताखी की सजा भी हम दे सकते हैं, लेकिन बादशाह आलमगीर जिले इलाही के हुक्म से आपको हिफाजत से रखना है. आज से इस हवेली पर हमारे पहरे रहेंगे. हम उम्मीद करते हैं कि आप हमारे लिए इमदाद होंगे. सबके हथियार कारगर कर लो. येसाची शस्त्रांची गरज नाही मराठ्यांना लढण्यासाठी. मनगटातली ताकद आणि उरातली हिम्मत पुरेशी आहे गनिमाला गाडण्यासाठी. सेवा की सजा में कहीं देर तो नहीं कर रहे हैं जापाना? सेवा आगरा में है ये खबर आम है, और बेअदबी की सजा देकर हम कातिल नहीं कहलाना चाहते. उसे ऐसी जगह मारेंगे जहां से उसके लाश की बदबू भी न बाहर निकले. ऐसी जगह बन रही है. उस काफिर के सजाए मौत की जगह होगी फिदाई हुसैन की हवेली. अल्लाह के नाम पे कुछ तो दे दे बाबा. 2 दिन से कुछ नहीं खाया. हे गे रे बाबा. अल्लाह तेरा भला करेगा. हा. फिदाई हुसेनच्या हवेलीचं काम लई जोरात सुरू आहे. एकदा का काम पुरं झालं की राजासने तिकडं हलवलं जाईल. आता जे बी काही करायचंय ते हवेलीचं काम पुरं व्हायच्या आत. वय अल्लाह तेरा भला करेगा. अल्लाह तेरा भला करेगा. दगा करायच्या हेतूने औरंगजेबाने राजांना नजरकैद केलं, पण शंभू राजे आणि बाकी शिलेदार हवेलीच्या आतबाहेर येऊ जाऊ शकत होते. आता राजांनी या शिलेदारांना घेऊन डाव मांडायला सुरुवात केली. मोगलांच्या तोफखान्यात घुसले की एकदम भस्कन अंदाज घ्यायला हे
असं वाकून बघते तेवढ्यात आला मागून हाशम. ए किधर जा रहे हो? यास राज त्या औरंगजेबाचा फास आवळतच चाललाय. काय करता बी ना म्हणून म्हटलं मरण्याआधी थोडं हसून घ्यावं. लाखांच्या पोशिंद्यावरती दाटून आलं झाकोळ सापाच्या विळख्यात अडकल काळीज मराठमोळ काळीज मराठमोळ. आई भवानीच्या परडीतला बेलभंडार उचलून कधी काळी शपथ घेतली होती रयतेसाठी. आता झुरणी नाही लागायची मनाला. या मातीसाठी आमचा पोर व्हायला आम्ही. लाखांच्या पोशिंद्यावरती दाटून आलं झाकोळ सापाच्या विळख्यात अडकला काळीज मराठमोळ काळीज मराठमोळ. अवचित अंगावरती आला काळ साधून येळ दगलबाजीन भवती मांडला महामृत्यूचा खेळ चहूकडे अंधार माजला चहूकडे अंधार माजला धरतीनं भांदोळ धरतीनं भांदोळ धरतीनं भांदोळ. राजे बाहेर पडण्याची आखणी करत होते तर औरंगजेब त्यांना मारण्यासाठी योग्य वेळ शोधत होता. त्याने राजांसाठी कुठलाच मार्ग ठेवला नव्हता. आबासाहेब, आता आपण काय करायचंय? त्या औरंग्याने नजरकैद केलंय आपणास. सगळे मार्ग आता बंद झाले. सगळे नाही शंभूराजे. औरंगजेबानं आम्हाला नजरकैद केले, तुम्हाला नाही. शंभूराजे, जेव्हा संकटासमोर तुमची पाठ भिंतीला लागते ना, तेव्हा दोनच पर्याय असतात. एक तर हातपाय गाळून त्या संकटाला शरण जाणं किंवा पूर्ण ताकदीनिशी उसळून उठणं. मराठ्यांच्या रक्तात शरण जाणं नाही, उसळून उठणं आहे. पण कसं? शंभूराजे, आता आम्हाला कसं कळणार दरवाजा कुठे आहे ते? आम्ही सांगू. चंद्र झालं सूर्याचे डोळे चंद्र झालं सूर्याचे डोळन काहीतरी झाला या गोळ काहीतरी झाला या घोळ तयाला समजून का किरकोळ काहीतरी काहीतरी झाला या घोळ काहीतरी काहीतरी झाला या घोळ झाला या घोळ झाला या घोळ काहीतरी झाला या घोळ चंद्र झालं सूर्याचे डोळन काहीतरी झाला या घोळ काहीतरी झाला या घोळ तयाला समजू नका किरकोळ तयाला समजू नका किरकोळ
सपाच्या बिळात कपट खेळात आडवी तिरकी चाल हो, आडवी तिरकी चाल हो, आडवी तिरकी चाल हो. सपाच्या बिळात कपट खेळात आडवी तिरकी चाल हो. समजा जाणून कुणीतरी कुठेतरी रचतय माया जाल हो, रचतय माया जाल हो. बुद्धीची तलवार उसळली ज्ञानात गेली ढाल हो, बुद्धीची तलवार उसळली ज्ञानात गेली ढाल हो. काही जुळना कुणा कळना काय गौड बंगाल हो, काय गौड बंगाल हो. मनात येईन तै जळ, मनात येईन तै जळ, तरी बी दिसतय वरून भोळे, दिसतय वरून भोळे, दिसतय वरून भोळे. हा आग्रा शहराचा नकाशा. प्रत्येकानं हा नकाशा नीट ध्यानात ठेवा. राज, आग्रा तर कळला, आता मोर्चा डाव कसा मांडायचा? आग्र्याहून सुटकेच्या मोहिमेचे 3 टप्पे आहेत. 1. हवेलीतून बाहेर पडणं. 2. आग्र्यातून बाहेर पडणं. आणि 3. स्वराज्यात सुखरूप जाणं. रघुनाथ पंत, तुम्ही तातडीनं मथुरेला जाऊन काशीपंतांची भेट घ्या. बहिर्जींच्या हिरांचं जाळं सोबत असेलच. परंतु राजे, आग्र्याहून बाहेर पडायच्या 3 वाटा आहेत. नेमकी वाट कशी समजणार? शंभूराजे, हा काळूजी, काळूजी कुंभार, मुजरा आपल्याच मुलकातला आहे. इकडं याची मोठी इटभट्टी आहे. काळूजी काका, आम्ही आग्र्यात पाऊल ठेवल्या क्षणापासून आपल्या या वीट भट्टीचं लौकिक ऐकतो आहोत. अव राज, ही ईट भट्टीत जणू आग्र्याचा पत्त्या सांगते लोकांनी. हा, आणि वाटसर म्हणतात या ईट भट्टीमुळेच आग्र्यात यायची दिशा गावती. ती कशी? दिवसा या धुरामुळं आणि रात्री आगीमुळं. आग्र्यातून बाहेर पडायची वाट समजली, परंतु हवेलीतून बाहेर कसं पडायचं? पहारा लय कडक आहे. होय, लय बारीक नजर आहे प्रत्येक माणसावर. समधी तपासणी केल्या बिगर बाहेर पडता याचं नाही. अरे देवा, समधीच योजना पाण्यात गेली म्हणायची का काय? काय कुणाचं वाईट केलं होतं म्हणून नशिबाला असं जखडून टाकलं. नशिबानं नाही, औरंगजेबानं. पण औरंगजेब आमच्या हालचालींवर मर्यादा घालू शकतो, बुद्धीच्या भरारीवर नाही. आई आई, बघा बघा बघा. हा, हा. बहुत तेज बुखार है. अरे देवा, औसाहेबांनी ज्योतिषाने सांगितलं होतं का राजस्थी यमुना वलाडू देऊ नका, जीवावर बेतात. काय साहेब, आता काय करावं? हकीम साहब दवा देंगे. अचानक तेज बुखार कैसे आया शिवाजी को? पता नहीं. आबासाहेब, उद्या जन्माष्टमीचा सोहळा साजरा करावा की नाही हेच कळत नाही. गोकुळाचा कृष्ण यमुनेच्या पलीकडे अडकलाय. सण तरी कसा साजरा करावा? ते काही असो, सण साजरा केलाच पाहिजे. उगारयतेमध्ये चुकीचा संदेश जाता कामा नये. आऊसाहेब, कंसाच्या कैदेतून कृष्ण सुटण्याचा सण साजरा करायचा, तेही महाराष्ट्राचं सौभाग्य औरंगजेबाच्या कैदेत असताना. पण आमचं मन आम्हाला सांगतंय काहीतरी चमत्कार नक्की घडेल. सुनबाई, चमत्कार घडत नाही, घडवावा लागतो. श्रीकृष्णाचा जन्म झाल्यावर आधीच्या मुलांप्रमाणे कंसाने त्याला मारले नाही? नाही शंभूराजे, कंस पोचण्यापूर्वीच वासुदेवानं श्रीकृष्णाला यमुना ओलांडून सुखरूप मथुरेत नेलं, टोपलीत घालून. टोपलीत घालून? हो,
होय, टोपलीत घालून. अव चंद्र झालं सूर्याचे डोळे, चंद्र झालं सूर्याचे डोळून काहीतरी झाला या घोळ, काहीतरी झाला या घोळ, तयाला समजून का किरकोळ. काहीतरी काहीतरी झाला या घोळ, काहीतरी काहीतरी झाला या घोळ, झाला या घोळ, झाला या घोळ, काहीतरी झाला या घोळ. चंद्र झालं सूर्याचे डोळून काहीतरी झाला या घोळ, काहीतरी झाला या घोळ, तयाला समजून का किरकोळ, तयाला समजून का किरकोळ. राज, अहो एखादा माणूस बी सहज मावल एवढं मोठं पेटा राहित नाही. पेटारे आत येताना तपासले जाणार नाहीत याची खात्री होतीच, परंतु बाहेर जाताना पेटारे तपासले जातील की नाही याचा अंदाज नाही. मग काय करायचं राज? औरंगजेबाचं संकट मोठं म्हणजे पाठीची पुण्याई सुद्धा तेवढीच मोठी असायला पाहिजे. पट्यारीला मध लावा नाही. जी, मिठाई भरा पेठारा. रुक जाओ. कालवना परस बघूलच लय गरम आहे, सावध रहा. पिटारे नीचे रखो. रखतो रखतो. ए बाबा ठेव. क्या है इसमें? क्या है इसमें? कुछ नहीं, मिठाई है. मिठाई है. पिटारा खोलो. पिटारा खोलो. खोलतो खोलतो. ए बाबा खोल रे पेटारा. हाय का मिठाई? किस खुशी में? कुठली खुशी खान साहेब, आमच्या राजांचा आजार लईच वाढत चाललाय. तेव्हाच काय बी असर होईना झालाय. म्हणून म्हटलं मग साधू फकीर मौलवी यांचा दुवा तरी घेऊ. त्यालाच पाठवते हा पेटारा. मी काय म्हणतो, एखादा पेटारा तो वास्तविक पाठवू का हवेलीत? होशियार मत बनो. याद रखो, जाने वाले हर एक पिटारे की जांच होगी. दूसरा पिटारा खोलो. ये खोल रे बाबा. होय होय. राजा, अहो पेटाऱ्यांची तपासणी व्हायला लागली. आता याची एखादी गोष्ट सरावाची झाली का मग माणूस कंटाळा करतो, त्याची वाट बघायची. पण एक गोष्ट मात्र झाली, आधी पहारेकऱ्यांचं सगळं लक्ष माणसांकडे होतं. आता पेटारे आणि माणसं अशा दोन ठिकाणी विभागले गेले. जाफर खां, आप तो कह रहे थे कि सिवा को जंतर मंतर आता है, कहीं से गायब हो जाता है, कहीं पे निकल आता है, आधे आधे कोस की छलांग लगाता है. क्या हुआ, आ गया ना दक्खनी चूहा हमारी शिकंज में. गुस्ताखी के लिए माफी चाहता हूं हुजूर, लेकिन आपको उसे उसी वक्त खत्म कर देना चाहिए था.
हमें तो उसे उसी वक्त खत्म कर देना चाहिए था जब उसने हमारे मामू जान की उंगलियां काटी। उसी वक्त खत्म कर देना चाहिए था जब उसने सूरत लुटकर बदसूरत कर दी। उसी वक्त खत्म कर देना चाहिए था जब भरे दरबार में कुर्निश अदा नहीं की, हमारी नजरों से नजरें मिलाई, खिल्लत ठुकराई और पीठ दिखाकर चला गया। लेकिन अगर हम उसे उस वक्त खत्म कर देते तो एक इंसान खत्म हो जाता, उसकी सोच नहीं, और हम उसकी सोच खत्म करना चाहते हैं। और वो सोच है स्वराज। ये वो चिंगारी है जो अगर हिंदुस्तान में लग जाए तो पूरे मुगलिया सल्तनत को जलाकर खाक कर सकती है। इसलिए सिवा को मरना होगा, हमें उसे मारना होगा। हमारा चांद तारा हमेशा रोशन रहे, इसलिए इस सूरज को मिटाना होगा। तो फिर हुजूर, नेक काम में देरी किस लिए? फिदाई हुसैन की हवेली का काम पूरा हो चुका है। फौलाद खां! जी हुजूर। जुम्मे के बाद सिवा को फिदाई हुसैन की हवेली ले जाना और वहां से उसे अल्लाह के पास भेज देना। जो हुक्म मेरे आका। अब सिवा के पास सिर्फ 2 दिन बचे। 2 दिन। फिदाई हुसेनच्या हवेलीचं काम पूर्ण झालं। याचा अर्थ आपल्या हातातला वेळ संपला। स्वराज्यासाठी, भगव्यासाठी राजे, तुम्हाला आग्र्याहून सुटावंच लागेल। काळ सर्पाच्या विळख्यातून गरुड झेप घ्यावीच लागेल। बादशाह सलामत ने आपको आखिरी मौका दिया है। आपके सभी किले आला हजरत को नजर कर दें। सभी रिश्तेदारों को आगरा बुलाओ। बादशाह की सारी शर्तें मान लो, जिंदगी सुकून से गुजर जाएगी। जिंदगीच्या खिरापती वाटून सर्वस्व लुटणाऱ्या लुटारूंची औलाद पातशाहची। शिवाजी राजानं कधीही मरणाची फिकीर बाळगली नाही। बीमार हो, फिर भी तेवर अभी भी उतरे नहीं। हे तेवर नाहीत, स्वाभिमान आहे मराठी रक्ताचा। फिजूल में मारे जाओगे। कोणा लांडग्याच्या हातून मारण्यासाठी शिवाजी राजा जन्माला आला नाही। आज जुम्मा है, सारा असबाब इकट्ठा कर लो। कल आपको फिदाई हुसैन की हवेली में रवाना किया जाएगा। जब मौत नजदीक आए तब छोटी छोटी गलतियां हो जाती है। तस्वीर उल्टी लगी है। तुम्हारे किस्मत जैसी। राजा,
वाचलो आपण. अजून नाही. जर वाचायचं असेल तर फक्त आजचा दिवस आपल्या हातात आहे. फक्त आजचा. नापाक नियत को खरीद कर कुचला जाता है आपा. सिवा जैसे नेक दिल इंसान को मौत देना ही जायज होगा. आपने हमारी मुराद पूरी की है आलमगीर. कल हिंदुस्तान की तारीख से सिवा का नामो निशान मिटा देंगे हम. कसोटीचा क्षण जवळ आलाय. सगळ्यांनी योजना नीट समजून घ्या. हिरोजी, तुम्ही आमचा पेहराव करून आमच्या ऐवजी बिछाण्यावर झोपायचं. आम्ही पेटाऱ्यात असू. पहारेकऱ्यांना शंका येणार नाही अशा रीतीनं पेटारे बाहेर काढा. रघुनाथ पंत, तुम्ही शंभूराजांना घेऊन आधीच बाहेर पडा. काळोजी कुंभाराच्या घरी असलेल्या बहिर्जींच्या हवाली करा. पेटाऱ्यांपैकी एक पेटारा वेगळा होऊन थेट काळोजी कुंभाराच्या घरी येईल. सर्जेराव, काळोजी कुंभाराच्या घरून निघाल्यानंतर आम्ही यमुनेच्या तीरावर येऊ. तिथं तुम्ही नाव घेऊन तयार राहा. येसाजीराव, नावेतून यमुना पार केल्यानंतर पैल तीरावर तुम्ही घोडे घेऊन सज्ज असा. कड्यानो, कोणाच्याही कल्पने पलीकडलं साहस आपण करू पाहतो आहोत. पण हे करावंच लागेल. रयतेच्या राज्यासाठी, आपल्या स्वराज्यासाठी ही करू झेप घ्यावीच लागेल. शकदम. रुक जाओ. कहाँ जा रहे हो? आमच्या आबासाहेबांची तब्येत अजून बिघडली म्हणून औषध आणायला चाललो. चला शंभूराजे. बहिर्जी, ठरल्या योजनेत कोणतीही गफलत नको. पुढची समधी तयारी झाली राजा. शंभूराजे बी काळोजी कुमाराच्या भट्टीवर पोहोचलेत. म्या निघतो, तुम्ही इथनं सुखरूप बाहेर पडा. पडूच. पण जर आमचं काही बरं वाईट झालं राजा, तर शंभूराजांना सुखरूप स्वराज्यात घेऊन जाण्याची जबाबदारी तुमची. राजा, पर आदेश समजा. हवं तर शिवाजी महत्वाचा नाही, स्वराज्य महत्वाचं. आता सगळी मदार आई तुळजा भवानीवर. उदय उदय
लेकरास ताराया केले, लेकरास ताराया केले युद्ध तुंबळ, युद्ध तुंबळ. गर्जुनी गाते संबळ, गर्जुनी गाते संबळ, गर्जुनी गाते संबळ, गर्जुनी गाते संबळ. धावतीये ग जीवा शिवाचा, धावतीये ग जीवा शिवाचा, मांडलाय गोंधळ, मांडलाय गोंधळ. गर्जुनी गाते संबळ, गर्जुनी गाते संबळ, गर्जुनी गाते संबळ, गर्जुनी गाते संबळ. भवानी देव 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 शिवानी पिटारा नीचे उतारो. जाने दो, मिठाई तो है इसमें. वैसे भी ये शिवा कल मरने ही वाला है. चलो निकलो. ठीक है, जाओ. पाच पळ्यांनी पोत पाजून ज्योत आशेची धरली ग, काळजाची या परडी आई काळ चिंतन भरली ग. कंठामधली कवडी माळ ही धास्तावून थर धरली ग, आता भरवसा तुझा माऊली हीच मागणी उरली ग. फळ फुलं भक्तीची आणली ठेवलाय नारळ, ठेवलाय नारळ. गर्जुनी गाते संबळ, गर्जुनी गाते संबळ, गर्जुनी गाते संबळ, गर्जुनी गाते संबळ. काय करावं सांगा की. शस्त्र उचलूनी रणांगणी तू कैक दैत्य मारले, माया करुनी छाया धरुनी किती भक्त तारले. आलो दारी संकटवारी आता स्वराज्यावरले, काळ सर्पाने तुझे लेकरू रेखामध्ये धरले. दान मागतो तुला जीवाची करुणी ओंजळ, करुणी ओंजळ. गर्जुनी गाते संबळ, गर्जुनी गाते संबळ, गर्जुनी गाते संबळ, गर्जुनी गाते संबळ. राज पिटार तयार आहेत. भक्त तारिणी दुःख नाशिनी रुद्ररूपिणी आज आता शेवटचं 2 पिटार उरले ती. जाओ. मैंने कहा रुक जाओ. गिटारे नीचे रखो. गिटारा खोलो, खोलो पिटारा. खानसाहेब, अहो शेवटचे 2च पिटारे आहेत. नाही म्हणजे अंधार पडायच्या जावं म्हणतो. बघितलं खानसाहेब, अहो मिठाईच आहे. निघू का? खानसाहेब, पाऊस किती आहे आणि पाण्यामध्ये मिठाईनं फळं खराब होत आहे आणि मग आमच्या राजाची
दुवा नाही मिळणार. जाऊ. जाओ पिटारे. चला रे. अजूनी बिजली चमचमणारी. अरे महाराष्ट्राचे सुपुत्र आम्ही, आम्हाला कमी का. जय भवानी जय शिवराय, जय भवानी जय शिवराय, जय भवानी जय शिवराय, जय भवानी जय शिवराय. हुजूर, शिवाजी यमुना पार करके भाग गया है.